खरं तर भारताच्या घटनेच्या लोकशाहीची असलेली निवडणूक लागलेली आहे। दर 5 वर्षाने पुन्हा एकदा आपल्या समोर ही लोकशाही आपल्या सर्वांची जबाबदारी मागण्यासाठी आलेली आहे। शिरूर लोकसभेचे सन्माननीय खासदार, हे खासदार आपल्याला नवीन नाही, माऊली शेठ हे 2004 ला निवडून आपण दिले, हे 2009 ला भानुलाजी निवडून आपण दिले बरं का दत्तात्रय रोंगडे। 2014 ला सुद्धा संतोष आपण सर्वांनी त्यांना पुन्हा निवडून दिले। हॅट्रिक झाली। हॅट्रिक झाल्यानंतर आता काही लोक असे म्हणतात शिवाजी आढळराव पाटलांना किती वेळा निवडून द्यायचं, असं कोण म्हणतंय? ज्यांना 50-50 वर्ष खुर्ची सांभाळायची सवय लागली ते लोक म्हणतात। म्हणजे तुम्हाला खुर्ची 50 वर्ष पाहिजे, तुम्हाला खुर्ची सुटणारच नाही। आणि ज्या माणसाने भाजी विकली, फळं विकली, शिपायाचं काम केलं, स्वतःच्या बौद्धिक क्षमतेने लांडेवाडी पासून तर अमेरिका गाठली। एखादा माणूस अमेरिकेमध्ये आनंदाने जगू शकला असता, मी तर राहिलो असतो बघ अमेरिकेचा असतो तर, म्हटलं असं जाऊ द्या आपला अमेरिका बरी। पण अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा माझा असलेला हिंदुस्थानचा सर्वसामान्य नागरिक आणि त्या नागरिकाला, ज्या गरिबीतून मी वर आलोय त्या सर्वसामान्य माणसांना, आपल्या मातीला आणि आपल्या माणसाला माझ्या बौद्धिक क्षमतेचं, माझ्या कर्तृत्वाचं आणि माझ्या आयुष्याचं मोल मी तिथं खर्च करेल। आणि आयुष्याचं मोल खर्च करणारा खासदार जर कुठला असेल तो शिवाजी आढळराव पाटील आहे, मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। सोपई गाव मी खूप लोक पाहिले, ग्रामपंचायतीचं सदस्य पण झालं का अंगात येते अरे मी काहीतरी झालोय, सरपंच झालो, पंचायत समिती झालो, जिल्हा परिषद झालो का आम्ही म्हणतो अरे बाप रे। डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर झाले, सुनीलजी डॉक्टर बॅरिस्टर झाल्यानंतर त्या काळातले बॅरिस्टर, आताची मुलं नेता झाला नेहमी सांगतात भाषणात, कुठे नेतात जातात? आताची मुलं फॉरेनला गेली, येतात का? येत नाही, त्यांना आई वडिलांचा विसर पडतो। त्या काळामध्ये बॅरिस्टर झाले डॉक्टर बाबासाहेब, कायदे पंडित, या भारताचे पहिले कायदे पंडित। अशा माणसाने विचार केला की ही माझी बॅरिस्टर पदवी मी कुणासाठी खर्च करायची? काय माणसं असतात हो ही? जे बाबासाहेबांना वाटलं, जे शिवरायांना वाटलं, जे सावित्रीबाईंना वाटलं, जे महात्मा फुल्यांना वाटलं, जे महात्मा गांधींना वाटलं, अशा सर्व युग पुरुषांच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय शिवाजीदादा आढळराव पाटलांनी घेतला। पुन्हा एकदा छोट्या गावामध्ये लांडेवाडीला आले। सुरुवातीला राष्ट्रवादीच्या कॅम्पेनिंग बरोबर काम केलं आणि काम करताना इच्छा व्यक्त केली की आपण आमदार होत आहेत, आपण मंत्री होत आहेत, मला खासदार होऊ द्या, मी जनतेचं काम करायला इच्छुक आहे। केवळ इच्छा व्यक्त केली आणि त्यांना खड्यासारखं बाजूला केलं। त्यांनी बंडखोरी केली, शिवरायांची पण बंडखोरी झाली। ज्या ज्या लोकांनी समाजाच्या हिताची बंडखोरी केली त्या वेळेला समाजाने त्या बंडखोरीला हिमालयाच्या उंचीवर नेलेला आहे, त्यापैकी शिवाजी आढळराव पाटील आहे, मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे। बंडखोरी स्वार्थाची नसावी, बंडखोरी तर मी पण केली ना 2014 ला। समाजाच्या हिताची बंडखोरी अपेक्षित आहे या मातीला। ही माती गे माय भो तुझे मी फेडी नफांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे। कुणासाठी बंडखोरी करणार? आणि मग ज्या माणसाने क्रांतिकारी विचार पेरले, यांच्या काळामध्ये पुन्हा नाशिक होणार, रस्ता महामार्ग होणार असं पाहता पाहता 15 वर्षाचं आघाडी सरकार राज्यात सुद्धा आणि दिल्लीत सुद्धा
पण एकही रुपया या सर्व लोकांनी टाकला नाही. शिवाजी आढळराव पाटलांनी वर सरकार युतीचं पहिल्यांदा आले त्यांच्या कार्यकाळामध्ये. आधी सर्व निवडणुकांमध्ये वरती आघाडी सरकार असताना काय काम करणार विरोधामध्ये. आज 30 लोक प्रश्न विचारतायत शिवाजी आढळराव पाटलांनी पुणे नाशिकचं काय केलंय. मी जबाबदारीने सांगतो, मी विधिमंडळाचा सदस्य आहे, मी आमदार आहे, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. होय, शिवाजी आढळराव पाटलांनीच पुणे आणि नाशिकच्या महामार्गाला पैसे टाकले, टेंडर केलं आणि 90% काम पूर्ण केले. उरलेलं काम सुद्धा शिवाजी आढळराव पाटीलच पूर्ण करणार आहेत. ही धमक खासदारामध्ये आहे, ही धमक खासदारामध्ये आहे. ज्यांनी काही नाही केलं ती लोक प्रश्न विचारायला लागले. तुम्हाला खुर्च्या कायमच्या पाहिजेत. एखाद्या गरीबाचं मूल खुर्चीवर बसतं तुम्हाला वाईट वाटतं. एखाद्या मोठ्या घरातला मुलगा परीक्षेला कमी मार्क पडले आणि एखाद्या गरीबाच्या समजा शेतमजुराच्या शेतकऱ्याच्या मुलाला जर समजा टॉपचे मार्क पडले तर त्याचं कौतुक करायचं सोडून जर मोठ्या घरातला माणूस जर त्याच्या बाबतीमध्ये निंदा करत असेल तर ती केवढी चांगली निंदा आहे मला सांगा. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्याच्या खासदारकीमध्ये शिवाजी आढळराव पाटलांच्या भोवती करण्याचं काम आता कूटनीतीचं काम चालू झालेलं आहे. यांना मेरिटचे उमेदवार बघता बघता यांनी सेलिब्रिटी आणली. सेलिब्रिटी आमची आहे, सेलिब्रिटी आम्हाला आवडते, त्यांचं काम आम्हाला आवडते, पण ते कुठपर्यंत केवळ सिरियल पुरतं. ते सिरियल मध्ये चांगले दिसत आहेत आणि माझ्या मातीमध्ये केवळ शिवाजी दादा चांगले दिसत आहेत. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. कशासाठी दिशाभूल करायची. या दिशाभूल करून तुम्हाला काय मिळणार. एक चांगल्या माणसाला मला सांगावं, खूप खासदार इथून मागे पाहिले आपण. कुठले खासदार वाड्या वस्त्यावर गेले बाबन दादा. एक खासदाराचं नाव सांगा का जे वाड्या वस्त्यावर फिरलेत. अमेरिकेच्या कंपनीचा डायनॉलॉगचा मालक आज ठाकरवाडी म्हणू नका, आदिवासी पाडू म्हणू नका, दलित वस्ती म्हणू नका, स्लम एरिया म्हणू नका, शेतकरी म्हणू नका, मजूर म्हणू नका. असं झालं का 15 वर्ष खासदार निवडून गेल्या तुम्ही त्यांना पाहिलंच नाही. असं झालं का माऊली शेठ. काय मत आहे आपलं. सतत आहे तुमच्यामध्ये खासदार पाहायला मिळतात आपल्याला. आणि मग अशा खासदारांनी 3 वेळा जिंकल्यानंतर त्यांचं डोकं उठलं ते म्हणतात त्या खासदारांना आसमान दाखवायचं. आता आसमान दाखवणार तुम्ही कोण मला हे कळत नाही. लोकशाही म्हणजे काय. तुम्ही लोकशाहीचे मालक झाले का. लोकशाही म्हणजे सर्वसामान्य जनता. ही जनता जोपर्यंत शिवाजी आढळराव पाटलांच्या मागे उभी आहे तोपर्यंत शिवाजी आढळराव पाटलांचा पराभव होणं अशक्य आहे. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. मग तर टाटा अंबानी बिर्ला सुद्धा झाले असते ना आमदार खासदार मुख्यमंत्री. काय हो दादा भाऊ. असा जर विचार झाला असता लोकशाहीमध्ये तर टाटा अंबानी बिर्ला सुद्धा झाले असते या देशाचे राज्यकर्ते. पण सर्वसामान्याची लोकशाही आहे जी बाबासाहेबांनी जी लोकशाही तुमच्या आमच्यामध्ये रुजवलेली लोकशाही आहे. आज त्यांचं काम होताना त्यांना भीती आहे. काय भीती तुम्हाला सांगू. कदाचित तुमच्या कानावर असेल तुम्हाला मी आज सांगतो काय भीती आहे. ही माहिती घेतली आहे. भीती सांगतो काय आहे. बरं आता मला थोडंसं भविष्य कळायला लागले. पहिलं नव्हतं कळत एवढं, आता कळायला लागलं. आता मी पहिलं भाषण करतो मला म्हटले सगळे राष्ट्रवादीवाले आमचे लोक सगळे म्हटले दादा आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, तुम्ही कशाला एवढ्या मोठ्या माणसावर टीका केली. मी टीका नाही केली. मला शरद पवार साहेबांबद्दल नित्यांत आदर आहे. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. पण मी खरं बोललोय. काय खरं बोललोय. बारामती धोक्यात, या वेळेला माडा धोक्यात आणि यावेळेला मावळ धोक्यात. हे मी म्हटलोय. नसेल तर उद्या बघा काय होते. हळूहळू मला सांगायला या. उलट मी चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं. अजून 30 दिवस हातामध्ये आहे. मी सांगतोय तर तुम्ही थोडासा त्याचा अभ्यास करा. काही लोकांना वाईट वाटायचं काही कारण नाही. तुम्हाला मी जी महत्वाची गोष्ट सांगत होती तुम्हाला सांगतो आणि मी जास्त बोलणार नाही. पुढे 4-5 गावं आहेत विकास कामाच्या वरती. भानुलालजी बोलले. भानुलालजीने सर्वांचं कौतुक केलंय.
खासदारांची कामाची प्रशंसा केली, माझ्या कामाची प्रशंसा केली, आशाताईंच्या कामाची प्रशंसा केली, इथल्या सरपंचांच्या कामाची प्रशंसा केली. पण भानुलाजी मला आठवतंय हे ओतूर जे उभं राहिलंय आधीच्या काँग्रेसच्या काळामध्ये ह्या गावामध्ये खड्डे आणि इथले आपण जर पाहिले तर कमरे एवढे खड्डे होते. शिवसेनेचे जसं इथं पहिल्यांदा सत्ता झाली तिथून पुढे मात्र या ओतूरचा विकास झाला हे आपल्या सर्वांना मान्य झाला असेल. ही वस्तुस्थिती आहे. 22 वर्ष ही वास्तविकता आहे. मला आपल्याला फक्त एवढंच गोष्ट सांगायची, नोटीस करून देतो, डबल अंडरलाईन करून ठेवा, सगळे ऐकतात तळागाळापर्यंत. कदाचित या मीडियाच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र ऐकेल, अख्खा भारत ऐकेल. पुणे जिल्ह्यामध्ये लागोपाठ 4 वेळा खासदार होणारा पहिला खासदार असताना लक्षात ठेवा शिवाजी आढळराव पाटील. आणि मग त्यांना खासदार होऊन द्यायचं नाही. कोणाला वाटतंय? विरोधकांना वाटतंय, जनतेला नाही. शिवाजी आढळराव पाटलांना चौथ्यांदा खासदार करायचा निर्णय आपण सर्वांनी केलेलाच आहे. आणि का करायचं त्यांना माहिती आहे आणि त्यांना का नाही करायचं विरोधकांना माहिती आहे. आणि आपल्याला का करायचं हे आपल्याला माहिती आहे असं म्हणून सांगतो. आपल्याला का सर्वसामान्य माणसांना शिवाजी आढळराव पाटील पाहिजेत? तर शिवाजी आढळराव पाटील चौथ्यांदा खासदार झाले तर त्यांची गुणवत्ता उंचीवर राहणार आहे. शिवाजी आढळराव पाटील मेरिट प्रमाणे युती सरकारचे उद्याच्या भारताच्या केंद्रीय मंत्र्याचे दावेदार शिरूर लोकसभा होणार आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांना आता तयारी करायची आहे. कोणी काही म्हणा, तयारी झाली आहे. मी शिरूरमध्ये 39 गावं त्याविषयी फिरलो. आज पहाटे भोसरीमध्ये होतो मी, पहाटे 5 वाजेपर्यंत. मी ठरवले झोपायचं नाही 30 दिवस, काही झालं तरी चंग बांधलाय. शिरूर असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, लोक अफवा पसरवतात. यांचं तिकडं काय नाहीये. एखादी सुरुवातीची 10 लोक बसत असताना फोटो काढले, आत्ता काढलाय आणि आमच्या हातातल्या मोबाईलवर मी पाहिलाय, दादाने मला दाखवलाय. किती घाई विरोधकांना. 10 माणसं बसली आहे, सुरुवात झाली आहे, तो फोटो पाठवलाय. शिवाजी आढळराव पाटलांना गर्दी नाही. बरं, नसू द्या गर्दी. आम्ही एवढे दर्दी आहोत. इथला मतदार इतका विचारवंत आहे, हुशार आहे. 100% पेटीमध्ये मतदान मोजून घ्या. हा तालुका शिवाजी आढळराव पाटलांना 50,000चं मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास माझ्या तमाम मायबाप जनतेवर आहे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे, आपण सावध राहा, आपण जागे राहा. हे दर रविवारी भेटतात. पत्ता तुम्हाला माहित आहे. काय पत्ता आहे? मुक्काम पोस्ट. मुक्काम पोस्ट. हा पत्ता सगळ्यांना माहित आहे. आणि समोर सर्वोदरचा पत्ता, ज्यांचा पत्ता नाही त्यांचा पत्ता. लापता. आता मी असं बोललो तेव्हा शरदवर टीका करतात. खरं बोललो. 2 महिन्यासाठी तुम्ही जर आमचा टाइमपास करायला आले असाल, 2 महिने तुम्हाला असं वाटत असेल का इथला शेतकरी, इथला कामगार, इथला मजूर, इथली महिला, इथला तरुण हा वेडा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नाही. 2 महिन्यामधलं आलेले तुम्हाला पुन्हा आम्ही 2 महिन्यामध्ये तुमच्या परतीच्या वाट्यावर पाठवल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय शिरूर लोकसभेने केलेला आहे. हा निर्णय शिरूर लोकसभेचा आहे. बघा काय परिस्थिती आहे. 2 तासाच्या पुढे झोप नाही आहे. 15 वर्ष पायाला पानं बांधून काम करतायत. जिथं मिळेल तिथं उडदाची आमटी, जिथं मिळेल तिथं शेंगुडी, जिथं मिळेल तिथं लसणाची चटणी, तडाख्या चालूच आहे. कुणाच्या गळ्यामध्ये हात आहे, कुणाला जवळ घेऊन फोटो आहे, सेल्फी आहे. दादा म्हटलं का 1 मिनिटात गाडीला ब्रेक लागून माणूस खाली आहे. ही आहे खासदारकी आपल्या सर्वांची. ही खासदारकी जपा अशी विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. भाजप युतीचा विजय असो.